Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. तर सर्वप्रथम प्रतिभा माताजीचा प्रश्न होता. काय होता माताजी, परत रिपीट करताल एकदा प्रतिभा माताजी? हरे कृष्ण प्रभूजी. हे की ब्रह्म संप्रदाय, श्री संप्रदाय, कुमार आणि रुद्र संप्रदाय यांचं विश्लेषण म्हणजे हे संप्रदायामध्येच काय तात्पर्य काय, म्हणजे विश्लेषण करून सांगाल का तुम्ही? ऍक्च्युली खूप हे टेक्निकल गोष्ट आहे. आता या स्टेजवरती आपल्याला तेवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. फक्त हे समजू शकतो आपण की भगवान श्रीकृष्णाने 4 लोकांना आपलं प्रतिनिधित्व दिलं की माझा हा संदेश तुम्ही या लोकांना द्या आणि त्यांना परत. आता काय गरज आहे म्हणताना या 4 लोकांना प्रतिनिधित्व करून परत माझ्याकडे या हे सांगायचं काय उद्देश आहे? कारण भगवंताचं आपलं प्रेम आहे. आपली आता या भौतिक अस्तित्वात जेवढी जीव आहेत त्याच्या लगभग हे 25% आहे आणि आध्यात्मिक जगत आहे ते 75% आहे. हे फक्त 25% आहे. एवढी असून पण भगवान इथे येतात आणि हे आपल्याला इथून काढून घेत. कारण आपल्याला माहिती आहे की हे जे जसं पुढे आपण पाहूया, हे जे जगत आहे ते दुःखपूर्ण आहे. कोणी म्हणू शकत नाही की मी खूप सुखी आहे. मग तो एलन मस्क असू दे किंवा अंबानी असू दे किंवा मार्क झकरबर्ग असू दे, दे आर ऑल अनहॅपी. लोकांना वाटतं फक्त पैसा असणं म्हणजे सुख आहे. नाही. आता कोणाकडे म्हणजे खूप पैसा आहे पण त्याचं जे मूल आहे ते अपंग आहे किंवा त्याला दृष्टी नाही, तर त्याच्याकडे करोडो रुपये जरी असले तरी त्याच्या मनात एक नेहमी खंत राहील की बाबा माझ्या मुलाला दिसत नाही का, माझ्या मुलं चालता येईल. तर हे का आहे की हा जे जगत आहे ते बनवलंच तसं आहे की इथे लोक येतील, इथे शिकतील आणि परत भगवंताकडे जायचा प्रयत्न करतील. आणि असे जे जीव जे त्रासले जातात त्यांना भगवंताकडे जायचं, तेव्हा त्यांना हे सांगतात की तुम्ही लोक त्याला घेऊन या. इथे जो राईट मेसेज आहे ते हे प्रतिनिधित्व करून हे जे 4 ब्रह्माजी, शिवजी, चतुर्कुमार आणि लक्ष्मीजी हे मग आपले आपले शिष्य बनवतात आणि मग त्यांचे शिष्य असे ते करत ती परंपरा पुढे चालते. आणि त्या परंपरेमध्ये जो पण संदेश आपल्याला भेटतो तो ऍज इट इज असतो, यथार्थ जसा आहे तसा, तर त्यात काय चेंजेस नसतात. तर हे आहे. आणि त्याच्यामध्ये जे मुख्य 4 मोठे आचार्य होते आपले, जसं ब्रह्म संप्रदायाचे मध्वाचार्य होते, मग निंबाळकाचार्य होते, मग विष्णू स्वामी होते आणि अजून एक आहे, नाव आठवत नाही, विष्णू स्वामी, रामानुजाचार्य. हे 4 मोठे आचार्य होते. त्यांनी अजून या कलियुगामध्ये या परंपरेची वाढ केली आणि भक्तीचा मार्ग आहे तो अजून पुढे चालवला. तर भक्तीमध्ये जर पुढे जायचं असेल तर वी नीड टू गेट कनेक्टेड. हे जे 4 संप्रदाय आहे ते आपण याच्यामध्ये याला जॉईन केलं पाहिजे. जसं स्पिरिच्युअल शाळा असते, आपण जेव्हा आपल्या मुलाला किंवा स्वतःला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं, आपण कुठल्या असं गल्लीतल्या कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये जात नाही, मोठ्यातलं मोठं म्हणजे कुठली युनिव्हर्सिटी आहे ते आपण शोधतो. पण जेव्हा आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं म्हटलं की मग आपण इकडे तिकडे गुगल वरती, कोरामध्ये एकदम सगळे नॉनसेन्स त्याच्यामध्ये आन्सर्स असतात. सो अजिबात त्याला फॉलो करू नका. आणि खूप इतकं मिसलिडिंग आहे ना, ते खूप मिसलिडिंग आहे. गुगल वरती, कोरामध्ये इतकं खूप कन्फ्युजिंग आहे. म्हणून प्रभुपादजी म्हणतात की हा जे प्रामाणिक जे मार्ग आहे त्याच्यावरती आपल्याला चाललं पाहिजे आणि तिथून आपल्याला हे संदेश घेतला पाहिजे. हरे कृष्ण.
ओके प्रतिभा माताजी. हरे कृष्ण माता प्रभूजी. मग आपण कुठल्या संप्रदायामध्ये म्हणजे मोडतो? आपण जे आहे इस्कॉन जो आहे ते ब्रह्म संप्रदायामध्ये, आणि म्हणून आपण त्या संप्रदायामध्ये पडतो. भगवान कृष्णाने ब्रह्माजीला दिलं. मी शेअर करतो म्हणजे शो यू. पूर्ण ती परंपरा आहे भगवान कृष्णापासून आतापर्यंतची. भगवद्गीतामध्ये आपण पाहिलं असेल, लक्ष नसेल गेलं तर खूप चांगला टॉपिक काढला आहे, आपण त्याला शेअर करूया. गुरु शिष्य परंपरा. माझी स्क्रीन दिसते का? नाही ना, दिसते? हो, दिसते. ओके. तर ही गुरु शिष्य परंपरा आहे, आणि कशी चालू झाली हे भगवान श्रीकृष्णाने ब्रह्माजीला दिलं, ब्रह्माजीने नारदला, नारदजीने व्यासदेवाला, व्यासदेवाने मध्वाचार्यजींना, मध्वाचार्यजीने पद्मनाभला, पद्मनाभने नरहरी, नरहरीने माधवला, माधवने अक्षोभ्याने जयतीर्थांना दिलं, जयतीर्थांनी ज्ञान सिंधूला, ज्ञान सिंधूने दयानिधी, दयानिधीने विद्यानिधीला दिला, विद्यानिधीने राजेंद्रने जय धर्माला दिला, जय धर्मांनी पुरुषोत्तमाला दिला, पुरुषोत्तमाने ब्रह्मण्य तीर्थला दिला, ब्रह्मण्य तीर्थने व्यास तीर्थला दिला, व्यास तीर्थने लक्ष्मीपतीला दिला, लक्ष्मीपतीने माधवेंद्रपुरीला दिला, माधवेंद्रपुरीने ईश्वरपुरीला दिला, जे चैतन्य महाप्रभूचे गुरु होते. आणि ईश्वरपुरीने मग चैतन्य महाप्रभूला दीक्षा दिली, आणि त्यांनी चे रूप सनातन जे आहेत त्यांना दिले. त्यांनी रघुनाथ दास गोस्वामी, जीव गोस्वामी यांना दिली, त्यांनी कृष्णदास कविराज गोस्वामींना दिली, त्यांनी नरोत्तमदास ठाकूरला दिली, त्यांनी जगन्नाथदास बाबाजी महाराज, आता काही दिवसापूर्वी त्यांचं तिरभाव दिवस होता म्हणून पाहिला, त्यांनी भक्तिविनोद ठाकूरजींना दिली, भक्तिविनोद ठाकूरजींनी गौरकिशोरदास बाबाजींना दिली, गौरकिशोरदास बाबाजींनी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे श्री प्रभुपादजींचे गुरु होते त्यांना दिली, आणि श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांनी भक्ती वेदांतांना दिली, स्वामी प्रभुपाद. आणि प्रभुपादजींचे आज इस्कॉनचे भरपूर शिष्य आहेत, तर त्यांच्याकडून आम्ही लोकांनी दीक्षा घेतली. जसं हेमांगी माताजी आहेत, त्यांनी परमपूज्य गोपालकृष्ण महाराजींकडून दीक्षा घेतली आहे. मी परमपूज्य भक्तिभृंग गोविंद महाराज, म्हणजे बायको कुंजेश्वरी भक्तिभृंग गोविंद महाराज, आणि आपले जे सकाळचे जे भागवतम चालतं त्याच्यामध्ये पण बरेचसे दीक्षित भक्त आहेत. आणि म्हणून ह्यांना प्रचार करायचे ह्यांना सूट आहे, पण कसं जे भगवंतांनी सांगितलं ते सांगायचं, आपलं काही त्यात जोडायचं नाही, आपलं त्यातलं काही काढायचं नाही. ऍज इट इज जे भगवंतांनी, जे प्रभुपादजीने सांगितलं तेवढंच बोलायचं, त्याच्यापेक्षा एक अक्षरही जास्त नाही, पण जास्त बोलायचं नाही, नाही त्याच्यातून काढायचं. ऍज इट इज जसं तसं नसतं सांगितलं पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कोटी कोटी धन्यवाद. अजून काही कोणाचे काही टीका टिप्पणी किंवा शंका असतील तर बघूया, नाही तर थांबूया आपण. ओके, हरे कृष्णा प्रभूजी. येस, हो, थांबूया प्रभूजी. नाही, छान झाला क्लास, आणि प्रश्न उत्तरामुळे बरंचसं क्लिअर पण झालं ऐकताना. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. आपण पुढचे श्लोक, ऍक्च्युली मी थोडा प्रयत्न करतोय की थोडासा फास्ट जावं, पण हे श्लोक इतके डीप आहेत ना की जस्ट पळवता येत नाही, फास्ट फॉरवर्ड करता येत नाही जरा, सो मी थोडं घेतो. विल ट्राय टू डू दॅट, कारण हा 4था अध्याय पण जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वपूर्ण आहे. पुढे थोडस टेक्निकल एक पार्ट येणार आहे, तर दॅट विल रन, आणि मग आपण असं पाहत जाऊ आपण. ओके, चला, थँक्यू. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गोविंद की जय. सब उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा. थँक्यू एवरीबॉडी. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे छान कृष्ण. क्लास झाला. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.